निघालो तो होतो आम्ही फुल जोशमध्ये, पण मध्येच हे असं झालं आणि आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला हे असं जावं लागलं. थांबा, पहिल्यापासून सांगते, पण यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्रियंका पवार मिसाळ. तुमचं स्वागत आहे आमच्या या तिसऱ्या व्लॉगमध्ये. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपण ज्या ज्या मजेशीर गोष्टी अनुभवल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्या बाळांनाही द्यायचा. त्यामुळे फर्स्ट टाइम आम्ही निघालो होतो गणपती बघायला. आपण 90चे किड्स, ज्यांनी आपल्या लहानपणी या सणावारांना खूप धमाल केली आहे, पण आता आपल्यावरही खूप जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्यामुळे ती धमाल, ही खरीखुरी मज्जा जरा मागे पडली आहे. पण तरीही आपण असे छोटे छोटे मोमेंट्स शोधायचे आणि आपल्या छोट्यांसोबत छोटं होऊन भरभरून जगायचं. निघालो तर होतो आम्ही संध्याकाळी, पण गर्दीमुळे घराच्या थोडं पुढे जाताच अंधार पडायला लागला. खूप जास्त गर्दी होती रस्त्यावर आणि थोडं पुढे जाताच गाडीही बंद पडली. काहीतरी क्लचचा प्रॉब्लेम झाला होता. पोरीही टेन्शन मध्ये आल्या होत्या. आपला प्लॅन कॅन्सल होतो की काय असं वाटायला लागलं होतं. पण आम्ही ठरवलं होतं, आज कितीही प्रॉब्लेम झाले तरी ते फेस करत गणपती बघायला जायचंच. आणि असं म्हणून आम्ही आमचा पुढचा प्रवास मेट्रोने सुरू केला. पोरींनाही हा एक एक्सपिरियन्स आणि एक शिकवण होती की कितीही प्रॉब्लेम आले तरी थांबायचं नसतं, ते सोडवत पुढे जावंच लागतं. अशीच मज्जा मस्ती करत आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. काय माहोल होता तिथला. भक्तिमय वातावरण, संगीत, फूड स्टॉल, गोंगाट, खूप सारे गणपती मंडळ. पण आम्ही आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप लेट पोहोचलो होतो, म्हणून अगोदर आम्ही पेट पूजा करून घेतली. सगळेजण मस्त मजा करत होते. आमच्या मुलींचा एवढ्या गर्दीतला हा पहिलाच एक्सपिरियन्स, पण तरीही त्या खरंच खूप एन्जॉय करत होत्या. वेगवेगळे छान छान गणपती, देखावे सगळं बघत आम्ही येऊन पोहोचलो दगडूशेठ गणपतीजवळ. खूप गर्दी होते तिथं, पण खूप प्रसन्न वातावरण, वेगळीच एनर्जी, सगळं पॉझिटिव्ह, एनर्जेटिक. यामधूनच एक नवीन एनर्जी, एक नवीन उमेद, दर्शन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. हा पुढील देखावा बघत तर आम्ही बराच वेळ थांबलो. माऊ हे बघून जरा घाबरत होती, पण चिऊ आणि पिऊने तर खूप एन्जॉय केला. सगळीकडे जत्रेचं स्वरूप आलं होतं. गरमी आणि गर्दी यामुळे परेशान आम्ही एका ठिकाणी थांबून कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतला. पुढे 12 ज्योतिर्लिंग, नगरकर तालीम मंडळ, पुण्याचा लंबोदर, राधाकृष्ण मित्र मंडळ, पुरंदर किल्ल्याचा देखावा, असे अनेक गणपती बघत छोट्यांसोबत छोटे होऊन आम्ही निघालो परतीच्या वाटेला. तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय करा आता. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बी स्ट्रॉंग, बाय.